शिवाजी द मॅनेजमेंट गुरु भाग 2 पुस्तकाबद्दल थोडक्यात पाहूया। हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापन म्हणजे काय याची सखोल माहिती देतं। हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापनाची 14 तत्वे, रत्ने याची माहिती देऊन जगातील सर्वात यशस्वी व्यवस्थापकाने कोणती कामे केली पाहिजेत याची माहिती देतं। व्यवस्थापनाची सारी आवश्यक कौशल्य आणि नियोजन कसे करावे याबाबत हे पुस्तक माहिती देतं। नियोजनाचे टप्पे आणि निर्णय प्रक्रिया यावर हे पुस्तक प्रकाश टाकते। आयुष्यात प्रत्येकाला निर्णय हा घ्यावाच लागतो, तेव्हा अचूक निर्णय कसा घ्यावा हे तुम्हाला शिकायला मिळेल। जग जिंकायचे तर तुम्हाला नेतृत्व हे करावंच लागतं। तेव्हा नेतृत्व म्हणजे काय, नेतृत्वाचे यशस्वी पैलू कोणते आणि ते कसे आत्मसात करावे याचे मार्गदर्शन तुम्हाला या पुस्तकातून मिळेल। लोकांना कोणत्या प्रकारच्या प्रेरणा दिल्या म्हणजे लोक तुमच्याभोवती गोळा होतात आणि ते कसे हाताळले जातात याची माहिती मिळते। जगावेगळी प्रेरणादायी उदाहरणे या पुस्तकातून तुम्हाला मिळतील आणि एक यशस्वी उद्योजक, व्यवस्थापक किंवा नेता म्हणून तुमचं आयुष्य घडविण्यासाठी हे पुस्तक तत्पर असल्याचे प्रथमदर्शनी तुम्हाला कळून येईल। आयुष्याला दिशा देणारे हे पुस्तक एकदा नाही तर अनेक वेळा वाचून काढावे आणि अंमलात आणावे असेच आहे। आई तुळजाभवानी, माता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून पुढील भाग पाहूया। प्रकरण 4, व्यवस्थापनाची 14 रत्ने। आता व्यवस्थापनाचे सिद्धांत काय, तर ते म्हणजे समुद्र मंथनातून काढलेली 14 रत्नेच व्यवस्थापनाची अस्त्रे, यशस्वी होण्याची हमखास सूत्रे। यशस्वी व्यवस्थापनाचे 14 सिद्धांत खालीलप्रमाणे: 1. कामाचे वाटप. 2. अधिकार आणि कर्तव्य यांचा समतोल. 3. शिस्त. 4. आदेशाची एकवाक्यता. 5. एकच दिशा. 6. संस्था अगोदर आपण नंतर. 7. योग्य मोबदला. 8. एक हाती अधिकार किंवा केंद्रीकरण. 9. आदेशाची साखळी. 10. प्रत्येकाची योग्य जागा. 11. समानता. 12. कामाची हमी. 13. नवीन गोष्टींचा पुढाकार. 14. सहकार्यांना प्रेरणा। ही 14 रत्ने जी जगभराच्या व्यवस्थापनाच्या शाळेत जमा केलेली असतात किंवा हीच ती 14 रत्ने विद्यार्थ्यांना गोळा करायला शिकवली जातात। आता कोणी यातील किती रत्न सोबत घ्यायची तो ज्याच्या त्याच्या कुवतीचा प्रश्न आहे आणि हे प्रमाण संस्था ते संस्था, व्यवस्थापन ते व्यवस्थापन, परिस्थिती ते परिस्थिती वेगळे असू शकते। त्यामुळे शेवटी आपण असेच म्हणूया की व्यवस्थापन म्हणजे एक शास्त्र जे संशोधित केले जाते आणि एक अशी कला ज्यामुळे ते विकसित होते। 1916 मध्ये हेनरी फयल या व्यवस्थापन तज्ज्ञाने इंडस्ट्रियल अँड जनरल ॲडमिनिस्ट्रेशन नावाचे एक पुस्तक लिहिले। त्यामध्ये त्याने व्यवस्थापनातील 14 रत्नांचा उल्लेख केलेला आहे। हेनरीच्या मते कोणतीही संस्था, मग ती कितीही मोठी असो की छोटी, त्यांना यशस्वी होण्यासाठी या 14 रत्नांचा उपयोग होतो। कारण ही 14 रत्ने म्हणजे मार्गदर्शक तत्वे असून ती पाळणाऱ्या संस्था यशाच्या दिशेने अचूकपणे जातात। हेनरी ज्या गोष्टीबद्दल 1916 मध्ये बोलतात त्याच गोष्टी 260 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षपणे अंमलात आणून आधुनिक व्यवस्थापनाची पायाभरणी केली असेच म्हणावे लागेल। शिवाजी महाराजांनी प्रत्येक गोष्टीला नाव दिल्याची नोंद सापडत नसली तरी ती तत्वे प्रात्यक्षिक रूपात अंमलात आणलेली मात्र आपणास पाहावयास मिळतात। ती 14 रत्ने पुढीलप्रमाणे: 1. कामाची विभागणी. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यकारभाराच्या आणि प्रशासनाच्या सोयीसाठी 8 विभाग पाडले होते हे आपणाला माहीत आहे। आपण महाराजांच्या डिव्हिजन ऑफ वर्क या तत्वाला अष्टप्रधान मंडळ या नावाने ओळखत आहोत। प्रत्येक वेगळ्या कामासाठी वेगळा विभाग आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र असा अधिकारी म्हणजे मंत्री किंवा व्यवस्थापक। महाराजांचे हे 8 विभाग आणि मंत्र्यांची कामे खालीलप्रमाणे: 1. मुख्य प्रधान, राजपत्रावर शिक्का, राजकार्य, पगार सालिना 15,000 होन. 2. अमात्य, मुजुमदार, जमा खर्च, दप्तरदार व फडणीस यांच्यावर देखरेख
पगार सालिना 12,000 होन. 3. सचिव सुरनीस राजपत्र विषय सर्व जबाबदारी पगार सालिना 10,000 होन. 4. सुमंत डबीर परराज्य विषयक कार्याचा विचार पगार सालिना 10,000 होन. 5. सेनापती सरनौबत सर्व लष्कर जबाबदारी पगार सालिना 10,000 होन. 6. पंडितराव दानाध्यक्ष धर्माधर्म विचार पगार सालिना 10,000 होन. 7. न्यायाधीश राज्यातील न्यायनिवाडा पत्रे पगार सालिना 10,000 होन. 8. मंत्री वाकणीस अंतर्गत राजकारण राजाची दिनचर्या लिहिणे आमंत्रण महाराजांची भोजन व्यवस्था. या सर्व मंत्र्यांना मदत करण्यासाठी नेमलेले दरकदार अधिकारी 1. दिवाण 2. मुजुमदार हिशोब तपासनीस 3. फडणीस महसूल हिशोब 4. सबनीस दप्तरदार 5. कारखानीस पुरवठाधिकारी 6. चिटणीस 7. जामदार खजिनदार 8. पोतनीस नाणेतज्ञ. महाराजांनी अष्टप्रधान मंडळ बनविले म्हणजे काय तर प्रत्येक विभागाचे किंवा कामाचे स्पेशलायझेशन केले आणि स्पेशलायझेशनचा पुढचा टप्पा म्हणजे आपोआपच ते इनोव्हेशनला जन्माला घालते. त्या विभागाने किंवा मंत्र्याने त्याला दिले तेवढेच काम सातत्याने केल्याने तो माणूस त्या कामात निष्णात होतो आणि त्यातूनच नवीन नवीन शोध युक्त्या जन्माला येतात. यालाच म्हणतात इनोव्हेशन. यासाठी महाराजांनी तयार केलेले वेगवेगळे विभाग पुढीलप्रमाणे. राज्याच्या अधीन असणारे 18 कारखाने. पहिला खजिना कोषागार रोख पैसे. दुसरा जवाहीरखाना रत्नशाळा. तिसरा अंबरखाना धान्यशाळा. चौथा अब्दारखाना पेये. 5. नगारखाना वाद्य. 6. तालीमखाना व्यायामशाळा. 7. जामदारखाना सर्व प्रकारची नाणी. 8. जिरातेखाना शेती. 9. मुदबकखाना पाकालय. 10. शरबतखाना पानक. 11. शिकारखाना पक्षीशाळा. 12. दारूखाना स्फोटकशाळा. 13. शहदखाना आरोग्य. 14. पिलखाना हत्तीशाळा. 15. फरासखाना अस्तरणागार. 16. उष्टरखाना उंटशाळा. 17. तोफखाना यंत्रशाळा. 18. दप्तरखाना लेखनशाळा. महाराजांच्या थेट नियंत्रणात असलेले 12 महाल. 1. पोते खजिना. 2. थट्टी गोशाळा. 3. शेरी मनोरंजन उद्यान. 4. वहिली रथशाळा वाहन व्यवस्था. 5. कोठी धान्यागार. 6. सौदागीर माल. 7. टकसाळ नाणे छपाई. 8. दरुणी अंतपूर राणीवसा. 9. पागा अश्वशाळा. 10. इमारत बांधकाम किंवा शिल्प. 11. पालखी शिबिका. 12. छबिना कायदा आणि सुव्यवस्था. 2. अधिकार आणि जबाबदारी. हेनरीच्या मते आपण जेव्हा एखाद्याला अधिकार देतो तेव्हाच त्याला त्या कामाची जबाबदारी देणे म्हणजे उत्तरदायित्व सुद्धा दिले पाहिजे. म्हणजेच काय तर काम करण्याची संधी देतानाच त्याच्या परिणामाची जबाबदारी सुद्धा घ्यायला लावली तरच तो माणूस जबाबदारीने काम करेल. आपण जास्त अधिकार दिले आणि कमी जबाबदारी मग अधिकाराचा दुरुपयोग होतो आणि उलट जास्त जबाबदारी आणि कमी अधिकार दिला तर तो माणूस दबावाखाली काम करू शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते. माणूस नैराश्याकडे कल्ला जाऊन त्याचा विपरीत परिणाम कामावर होऊ शकतो. म्हणून कधीही यशस्वी व्यवस्थापकाने अधिकार आणि जबाबदारी यांचा समतोल साधला पाहिजे जेणेकरून सहकारी उत्साहाने काम करतील किंवा हिरिरीने भाग घेतील. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी सेनापतीला युद्धाचे अधिकार दिले त्याच प्रमाणात सेनापतीला युद्धाचे यश अपयशासाठी जबाबदार धरले जाणार अशी व्यवस्थाही केली होती आणि या अधिकार आणि जबाबदारीचा समतोल साधला असल्यामुळेच संपूर्ण हयातीत स्वराज्याचे एकाही सेनापतीने कधीही अधिकाराचा दुरुपयोग केलेला दिसत नाही.
तर दुसऱ्या बाजूला कर्तव्याच्या भावनेला, जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून कधी राजीनामा दिला नाही किंवा बंडखोरी केली नाही किंवा ते महाराजांना सोडून जाण्याचा कधीही विचार करू शकले नाहीत. हे सेनापतीचे नव्हे तर सर्वसामान्य सैनिकाच्या बाबतीतही धोरण महाराजांनी राबवले आहे. एकदाच प्रतापराव गुजरांनी माणुसकीच्या भावनेला, दयेच्या अर्जाला बळी पडून हाती आलेल्या बहलोल खानाला जीवदान दिले. म्हणजेच काय तर आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन निर्णय घेतला. तर महाराजांनी लगेच प्रतापरावांना यासाठी जबाबदार धरले आणि प्रश्न विचारला, सला काय निमित्ताने केला? हा एक प्रकारचे शॉ कॉज नोटीस, कारणे दाखवा नोटीस असून पुढे त्यात मेमो देखील आहे. आता जर पुन्हा भविष्यात बहलोल स्वराज्यावर चालून आला तर तुम्हाला जबाबदार धरले जाईल. स्वराज्याचे जे काही नुकसान होईल त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील असे सुनावले की नाही. दुसऱ्या एका प्रसंगात अफजलखान वधानंतर नेताजी पालकरांना घाट माथ्यावरील फळी फोडून संध्याकाळी वाईला यायला सांगितले असताना नेताजीला उशीर झाला. तर महाराजांनी त्यांना फाजलखान आदीचा पाठलाग करून पकडण्यास सांगून अधिकार आणि जबाबदारीचा समन्वय साधला ना. इथे महाराज रागावलेही नाहीत किंवा कारणे दाखवा नोटीस बजावलीही नाही. कारण खानाची फळी फोडून येताना झालेला विरोध कडवा झाला असेल हे गृहीत धरूनच महाराजांनी सामंजस्याने घेतले असाच याचा अर्थ होतो. 3. शिस्त. प्रत्येक संस्थेला, संघटनेला, राज्याला एका शिस्तीची गरज असते. शिस्त नसेल तर संस्था उभी राहणं, वाढणं, चालणे या गोष्टी कशा काय शक्य होतील. आणि ही शिस्त सर्वांनी पाळणे आवश्यक आहे. जशी नोकराला शिस्त हवी तशी मालकाला, व्यवस्थापकाला हवी, तशी कर्मचाऱ्याला सुद्धा. आणि ही शिस्तीची गंगोत्री वरून खाली वाहिली पाहिजे. ज्ञानेश्वरांच्या भाषेत सांगायचे तर एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती. येथे वडील म्हणजे सिनियर आणि धर्म म्हणजे शिस्त. धर्मपालन म्हणजे काय तर शिस्त. व्यवस्थापक, मालक वेळेवर कामाला येत असतील तर ते कर्मचाऱ्यांना वेळेवर या असे सांगू शकतील ना. नाहीतर लोकांसांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण असे होणार. शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात शिस्तीला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेले आहे आणि गैरशिस्त, बेशिस्त वागणं कधीच खपवून घेतलेलं नाही. अगदी सेनापती असो की मंत्री यांना धारेवर धरायला महाराज कमी करत नसत. स्वराज्याचे नियम, कानून काटेकोरपणे पाळले जावेत यासाठी महाराज आग्रही होते. तसेच ते हे कायदे चांगले असावेत यासाठीही प्रयत्नशील असायचे. त्यामुळे सहकाऱ्यांमध्ये आणि सैनिकांमध्ये महाराज डेडिकेशन, समर्पणाची भावना तयार करू शकले आणि आपोआपच सहकाऱ्यांच्या मनातही आदरभाव वाढीस लागला. महाराज स्वतः शिस्त पाळणारे होते. म्हणूनच स्वराज्य शिस्तप्रिय, सैन्य आणि प्रजा शिस्तीची भोगती होती. प्रतापगडच्या युद्धप्रसंगी सईबाई मृत्युमुखी पडल्या तरीही महाराज त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी येऊ शकले नाहीत की 2 वर्षाच्या संभाजीराजांचे सांत्वनही करण्यासाठी 11 महिने स्वराज्यात राजगडावर आले नाहीत. ही महाराजांची कर्तव्य कठोरता आणि शिस्त नाही तर काय. आपला राजाच अशी करडी शिस्त पाळतो, तो भावनिक होऊन गर्भगळीत होत नाही. हे पाहून कोणता सैनिक युद्धाच्या वेळी माझी आई, बायको, मुले आजारी आहेत, मला रजा द्या असा अर्ज करू शकेल का. याला म्हणता शिस्तीची सुरुवात स्वतःपासून. स्वराज्य अगोदर, खाजगी व्यक्तिगत गोष्टी नंतर. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. हे शिस्तीचे आणखी एक ज्वलंत उदाहरण. शिस्त न पाळणाराला दंड होतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. शिस्त न पाळणारा माणूस कामाला ठेवणे हीच मोठी बेशिस्त होऊ शकते. त्यामुळे शिस्तप्रिय महाराजांनी बेशिस्त लोकांना फौजेत कधीच सामील करून घेतले नाही. आणि वर कोणी बेकायदा वर्तणूक करायचा प्रयत्न केला तर महाराजांनी बडतर्फी, हात कलम करणे, कडेलोट करणे, डोळे काढणे अशा शिक्षा देऊन शिस्त पालनाचे महत्त्व आणि बेशिस्त पालनाचे परिणाम लोकांना दाखवून दिले. त्यामुळे स्वराज्य शिस्तबद्ध पद्धतीने वाढत गेले तर बेशिस्तीमुळे मोगलाई मातीत मिसळून गेली. महाराजांच्या शिस्तप्रिय धोरणामुळेच कधी कोणाला गुप्तहेरीत अपुरी, चुकीची, अर्धवट माहिती देण्याची हिंमत केली नाही की कोणा सरदाराने चुकीचे पत्र लिहून दिशाभूल करण्याची हिंमत केली नाही. महाराजांच्या जीवनात शिस्तीला किती महत्त्व होते ते अधोरेखित करणारा एक ठळक प्रसंग पहा.
महाराजांनी काळाची पावले ओळखून मिर्झा राजांशी पुरंदरचा तह केला आणि मोगलांना 23 किल्ले देऊन स्वतःकडे 12 किल्ले ठेवले. पुढे मिर्झा राजांनी महाराजांना आग्र्याला बादशहाच्या भेटीत जाण्याचा आग्रह धरला. आता मात्र महाराजांना स्वराज्यापासून दूर जाणे भाग होते. आता आपण एवढे दिवस एवढे दूर अंतरावर गेल्यावर आपल्या माघारी स्वराज्यात शिस्तपालन कशा प्रकारे होईल याची महाराजांनी परीक्षा घेण्याचे ठरविले. आणि त्यानुसार एके रात्री महाराज अचानक एका किल्ल्याच्या दरवाजावर येऊन पोहोचले. त्यांनी किल्लेदाराला आदेश दिला, दरवाजा उघडा. यावर किल्लेदाराने महाराजांना विचारले, आपण कोण? महाराजांनी उत्तर दिले, मी शिवाजी राजा आहे. तुम्ही ताबडतोब किल्ल्याचा दरवाजा उघडून मला आत घ्या. यावर किल्लेदार म्हणाला, आपण महाराजच असाल तर स्वराज्याचा नियम आपणास माहीत नाही का? सूर्यास्त झाल्यानंतर किल्ल्याचा दरवाजा साक्षात यमराज आला तरी सूर्योदय होईपर्यंत उघडला जाणार नाही. स्वराज्याची ही शिस्त आहे. त्यावर महाराज म्हणाले, अरे ते मला माहीत आहे, परंतु संकट काय कोणाला सांगून येते का? शत्रू माझ्या पाठलागावर आहे. मला आश्रय दिला नाही तर माझा जीव जाईल ना. तू दरवाजा उघड. यावर किल्लेदार म्हणाला, प्रश्न जर तुमच्या जीवाचा असेल तर ती माझी जबाबदारी. किल्ल्याच्या आश्रयाला आलेल्या प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे रक्षण करणं ही किल्लेदाराची जबाबदारी मी पूर्ण करीन. आता फक्त थोडं पुढे येऊन दरवाजाला चिकटून बसा. आम्ही बुरुजावर उभे राहून आलेला शत्रू अंगावर घेऊ. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही ही खात्री बाळगा, परंतु दरवाजा मात्र उघडता येणार नाही. महाराज म्हणाले, अरे ज्याने नियम करून दिला तो राजाच तुझ्यासमोर उभा आहे. तू मला कायदा कसला आणि कशाचा सांगतो? यावर किल्लेदार म्हणाला, हा आपल्या स्वराज्याचा कायदा आहे. तो राजाने बनविला तरी तो राजालाही लागू पडतो. रयतेला वेगळा आणि राजाला वेगळा असे 2 कायदे स्वराज्यात नाहीत. आपण निश्चितपणे दरवाजात बसा. आलेला शत्रू आम्ही बघून घेऊ. त्याने जास्तीची कुमक मागून दरवाजा बुरुज यावर फौज सिद्ध करून महाराजांच्या सुरक्षेची तजवीज केली, परंतु दरवाजा काही उघडला नाही. महाराज आता मात्र रागावले आणि म्हणाले, अरे तुमच्या स्वराज्यात राजापेक्षा मोठा अधिकार बाळगणारे कोणी आहे की नाही? किमान त्यांच्या परवानगीने तरी मला आत घ्या. माझा जीव वाचवा. किल्लेदाराने लगेच उत्तर दिले, होय, यावर एक उपाय आहे. स्वराज्यात राजालाही आदेश देऊ शकणारी एक अधिकारी आहेत. त्यांच्या परवानगी सही शिक्क्यानिशी पत्रावर तुम्हाला आत घेण्यासंबंधी अध्यादेश घेऊन आलात तरच तुम्हाला सूर्योदयापूर्वी किल्ल्यात घेण्यासाठी दरवाजा उघडता येईल. तुम्ही असं करा, राजगडाला जा. जिजाऊ साहेब स्वराज्याच्या कुलमुख्यतेयार आणि सर्वाधिकारी आहेत. त्यांना भेटा, विनंती करा, पत्र बनवा आणि माझ्याकडे घेऊन या. मी तुम्हाला लगेच आत घेतो. यावर महाराज म्हणाले, अरे मला बनवितो काय? नियम आणि कायदे दाखवून? अरे तू इथल्या किल्ल्याचा दरवाजा उघडत नाहीस आणि तिकडे राजधानी राजगडचा किल्ल्याचा दरवाजा कुठून रात्रीचा उघडला जाईल? किल्लेदार म्हणाला, ते तुमचं तुम्ही बघा, तो तुमचा प्रश्न आहे. महाराज म्हणाले, अरे काय हे, मी येथून अंधाऱ्या रात्रीत राजगडाला जाणार, परत येणार तोपर्यंत सकाळ होणार की? किल्लेदार म्हणाला, मग मी दरवाजा सकाळीच उघडायला तयार आहे. तुम्ही येण्याअगोदर सूर्य उगवला तर दरवाजा तुमच्यासाठी उघडूनच ठेवलेला असेल की? जावा लवकर आणि जिजाऊंचा अध्यादेश आणा. किल्ल्याचा दरवाजा उघडावा असे वाटत असेल तर. त्यावर महाराज रागावून म्हणाले, माझ्याबरोबर गनिमा कावा करून मला कात्रजचा घाट दाखवतोस काय? थांब, तुझी गर्दनच मारतो. राजाची आज्ञा न पाळल्याची शिक्षा तुला मृत्यूदंड देतो. किल्लेदार म्हणाला, महाराज तुम्हाला जी काय शिक्षा द्यायची ती नक्की द्या, मी ती भोगायला तयार आहे, परंतु सकाळ झाल्यावर. शेवटपर्यंत महाराजांनी अर्ज, विनंती, धमकी, समजूत अशी अस्त्रे वापरूनही त्या फाकड्याने महाराजांच्या आदेशाला न जुमानता स्वराज्याच्या शिस्तीचे पालन केले. महाराजांना रात्र किल्ल्याच्या दरवाजात बसून काढावी लागली आणि 2-3 तासानंतरच पूर्वेकडे तांबडं फुटायला लागले. सूर्याचं पहिलं किरण धरतीला स्पर्श करताच किल्लेदाराने नियमानुसार किल्ल्याचा दरवाजा उघडला आणि महाराजांना आत घेतले. किल्लेदार आपण रात्री महाराजांच्या आदेशाचं पालन करू शकलो नाही म्हणून मान खाली घालून अदबीनं दरवाजात उभा राहिला. महाराज, मी आपला अपराधी आहे. आपण रात्री दिलेल्या आदेशानुसार माझी गर्दन मारा. मी शिक्षा भोगायला तयार आहे. महाराजांनी त्या किल्लेदाराला छातीशी कवटाळत आपल्या हातातील सोन्याचं कडं त्याच्या हातात घालत महाराज म्हणाले,
शाब्बास बहादरा, अरे तुमच्यासारखी स्वराज्याचा कायदा पाळणारी माणसं जन्माला आलेली असताना माझ्या माघारी स्वराज्याची काळजी नाही. राजापेक्षा स्वराज्याची घटना मोठी. कायद्यानेच राज्य चालावे ही तुम्हा मावळ्यांची भावनाच मुळी राष्ट्रप्रेमाची आहे. शिस्तीशिवाय कोणतंही राष्ट्र मोठं होत नसतं. तुम्ही दाखवून दिलंत. स्वराज्य अगोदर मग राजा. हे तत्त्व महाराजांच्या मावळ्यांना कळतं ते शिस्त कळल्याशिवाय का? महाराजांच्या मृत्यूनंतरही पुढे 50 वर्षे हा कायदा पाळला गेला. अगदी राजाने आदेश दिला तरीही किल्ल्याचा दरवाजा रात्रीच्या वेळी कधीच कोणासाठी उघडला नाही आणि त्यामुळे स्वराज्य कायम अजिंक्य राहिले. अगदी स्वतः औरंगजेब स्वतः 7 लाख फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला. हे एका बाजूला, तर त्याला स्वतःलाच पराभूत होऊन याच मातीत मोकळ्या हातानं मरावं लागलं ते फक्त एका गोष्टीमुळे, आणि ती गोष्ट म्हणजे स्वराज्याची शिस्तबद्धता. आज 21व्या शतकातही ज्या कंपन्या संस्था शिस्तीच्या बाबतीत कडक आहेत त्याच बाजारात टिकतात, जगात झेंडा लावतात, आणि जे या बाबतीत कटाक्ष पाळत नाहीत त्यांचे अटकेपार दांडेच उडतात. झेंडे रातोरात गायब होतात. 4. आदेशाची एकवाक्यता. व्यवस्थापनाचे चौथे महत्त्वाचे सूत्र म्हणजे आदेशाची एकवाक्यता. आदेशाची एकवाक्यता म्हणजे काय? तर सहकार्याला किंवा कर्मचाऱ्याला जेव्हा आदेश दिला जातो तेव्हा तो एकाच अधिकाऱ्याकडून दिला जावा, आणि जेव्हा ते काम पूर्ण होईल तेव्हा तो रिपोर्ट किंवा अहवालसुद्धा एकाच अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला जावा. एकाच व्यक्तीला अनेक वरिष्ठांकडून एकाच कामाबाबतीत आदेश दिले गेले तर सगळा सावळा गोंधळ निर्माण होऊ शकतो. आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था होत असते. आदेशाची एकवाक्यता नसेल तर काम नक्कीच बिघडतं. छत्रपतींच्या स्वराज्यात आदेश फक्त महाराजांकडूनच दिला जाई. प्रत्येक मंत्र्याला त्याच्या त्याच्या खात्याचा निर्णय घेण्याचा अधिकार होता, परंतु त्याने तो आदेश काढण्यापूर्वी महाराजांची परवानगी घेतली जाई आणि मग तो आदेश महाराजांच्या सही शिक्क्यानिशी पुढे कार्यवाही करण्यासाठी पाठवला जाई. इतर कोणी कितीही मोठा प्रभावशाली असला तरीही त्याचा आदेश पाळला जात नव्हता. महाराज जेव्हा सेनापतीला युद्धासाठी पाठवत तेव्हा त्यांना युद्धभूमीची गरज लक्षात घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार होताच, परंतु एखाद्याला जीवदान द्यायचे की नाही, तह करायचा की नाही याचा आदेश मात्र महाराजांकडूनच यावा असा संकेत होता. महाराजांची सही नसलेला आदेश धुडकावला गेला तर यात नवलते काय? एकदा असेच झाले की महाराजांचा 3 एप्रिल 1680ला विषप्रयोगाने राजधानी रायगडावर मृत्यू झाला. आता महाराजांच्या नंतर उत्तराधिकारी कोण? तर युवराज शंभूराजे. परंतु बेईमान मंत्र्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत शंभूराजांनाच अटक करण्याचा हुकूम काढला, आणि हा हुकूम नेहमी बाळाजी आवजीच्या हस्ताक्षरात लिहिला जाई. त्याने मंत्रिमंडळाला स्पष्ट शब्दात बजावले, मी छत्रपतीशिवाय दुसऱ्या कोणाच्या आदेशाने, दबावाने, आमिषाने, अगदी मरणाच्या भीतीमुळे ही पत्र लिहिणार नाही, हुकूम लिहिणार नाही. झक मारून मंत्रिमंडळाला हात हलवत परत जावे लागले. तेव्हा त्यांनी दुसरी शक्कल लढविली. बाळाजी आवजीचा मुलगा आवजी बाळाजी याला धमकावून त्याच्याकडून पत्र लिहून घेतले, कारण दोघांचेही अक्षर सेमच होते आणि त्या पत्रावर शिक्का मारला की झाले काम फत्ते असा डाव होता. परंतु शंभूराजांना कैद करण्याच्या आदेशावरच महाराजांची सही कोठून करणार? महाराज नुकतेच इहलोकाची यात्रा संपवून गेले होते. तेव्हा आता जरी या पत्रावर महाराजांचा शिक्का होता, अक्षर नेहमीसारखे होते, तरी सही नव्हती. तेव्हा आदेश कसा पाळला जाणार का? ते पत्र पाठवले तर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना. कराडच्या तळावर हंबीररावांनी ते पत्र वाचले आणि साफ शब्दात सांगितले, या पत्रातील आदेशाची मी अंमलबजावणी करणार नाही, कारण यावर महाराजांची सही नाही. याला म्हणतात युनिटी ऑफ कमांड. आता ते पत्र परत रायगडावर आले. चिडलेल्या मंत्र्यांनी स्वतः कराडला जायचे ठरविले, कारण आदेशाचे पालन झालेच पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे ते कराडला आले. सरसेनापतींना सांगितले, तुम्हाला पत्रातील आदेश पाळावाच लागेल. तेव्हा सरसेनापतींनी सांगितले, मी महाराजांशिवाय दुसऱ्या कोणाच्याही आदेशांचं पालन करू शकणार नाही. तेव्हा चिडलेले मंत्री म्हणाले, मग तुम्हालाच अटक करण्याचा आदेश द्यावा लागेल. तेव्हा हंबीरराव खंबीरपणे म्हणाले,
अहो महाशय, त्यासाठी महाराजांचा आदेश लागेल. तुमचा आदेश साधा स्वार शिपाई देखील पाळणार नाही. त्यावर मंत्री म्हणाले, तुम्ही हे विसरू नका की आम्ही मंत्री प्रशासनाचे कायदा आणि सुव्यवस्था पाहणारे आणि तुम्ही एकटे लष्कराचे पाहणारे आहात. आमचे बहुमत आहे आणि या मुद्द्यावर एकमत आहे की शंभूराजांना कैद करावी. या आदेशाचं तुम्ही पालन करावं. हंबीरराव म्हणाले, तुमचं एकमत बहुमत असेल तर तसं करून बघा, माझी काही हरकत नाही. तसा आदेश तुम्ही फौजेला द्या, फौज त्याची अंमलबजावणी करेल. तेव्हा चिडलेला अण्णाजी दत्तो या मंत्र्याने आदेश दिला की शंभूराजांना नंतर अटक करू, पहिले हंबीररावांना कैद करा. मंत्र्याने आदेश दिला, पण अंमलबजावणी कोणी करायची? हंबीररावांना अटक करण्याचा मंत्र्यांनी आदेश देऊनही 10,000 फौजेतील एक जणही आदेश पाळायला पुढे आला नाही. कारण स्वराज्याचं लष्कर सेनापतीच्या आदेशाला बांधील असतं, मंत्र्यांच्या नव्हे. आता मग मंत्र्यांची पंचायत झाली. आता दुसऱ्या क्षणाला हंबीररावांनी आदेश दिला, या सर्व मंत्र्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली स्वराज्याचा नियम तोडला म्हणून अटक करा. एकाच मिनिटात सगळ्यांच्या हातात बेड्या पडल्या. याला म्हणतात युनिटी ऑफ कमांड, आदेशाची एकवाक्यता. आदेशाची एकवाक्यता हा नियम जसा हंबीररावांनी कटाक्षाने पाळला तसाच तो नियम तेवढ्याच कटाक्षाने साध्या स्वार शिपायांनीही पाळला. युनिटी ऑफ कमांड या तत्वाचं जगाच्या पाठीवर असं ज्वलंत उदाहरण कुठे पाहायला मिळेल का? 5. एकच दिशा म्हणजे काय? तर वन हेड अँड वन प्लॅन. एका डोक्यात एकच योजना. एका डोक्यात 2 योजना तर मग समजून जा, तेलही गेलं आणि तूपही गेलं, हाती धुपाटणंच आलं. ज्या ज्या गोष्टीच्या योजनांचं एकच उद्दिष्ट आहे त्या सर्व योजना एक हाती असल्या पाहिजेत. समजा एका कंपनीत 100 सेल्समन आहेत जे एकच वस्तू एकाच विभागात विकतात आणि त्यांच्यावर 2च निरीक्षक आहेत. म्हणजे प्रत्येक सुपरवायझरकडे 50 सेल्समनची जबाबदारी आहे आणि त्या प्रत्येक 50 सेल्समनला जो आदेश दिशा दिली जाईल तो त्या निश्चित अशा निरीक्षकाकडूनच. पहिले 50 लोक एच्या हाताखाली असतील तर त्यांना दिशा एनेच द्यावी. दुसरी 50 लोकांची जी तुकडी आहे ती बीकडे आहे, तिला दिशा देण्याचे काम बीचे आहे. ए आणि बी अधिक 100 सेल्समन या सगळ्यांची दिशा एकच आहे, जी योजनेत सांगितली गेलेली आहे. म्हणजे सर्व लोकांनी प्लॅनमध्ये ठरलेल्या दिशेने एकाच वेळी प्रवास केला तर ऑब्जेक्ट किंवा टार्गेट लक्ष्य पूर्ण होईल. उदाहरणार्थ महाराजांनी लाल महालावर छापा घालताना फौजेच्या 2 तुकड्या केल्या होत्या. 1000 मावळे महाराजांसोबत आणि 1000 मावळे नेताजी पालकरांसोबत. पुढे गेल्यावर या 1000 मावळ्यांच्याही 2-2 तुकड्या पडल्या. आता इथे प्रत्येक तुकडीने आपापल्या वरिष्ठाचा आदेश पाळत पुढे सरकल्या. सगळ्या तुकड्या वेगवेगळ्या मार्गाने आपल्या ठरलेल्या योजनेप्रमाणे पोहोचल्या आणि महाराजांचा छापा यशस्वी झाला. महाराज 1,25,000 फौजेच्या गराड्यात घुसून खानाचा हात छाटून सुरक्षित सिंहगडावर पोहोचले देखील. कोंढाणा घेताना सुद्धा 600 मावळ्यांच्या 2 तुकड्या पाडल्या गेल्या होत्या. 300 मावळे तानाजीसोबत आघाडीवर खंदकड्याच्या बाजूने वर गेले तर दुसरे 300 मावळे कल्याण दरवाजाकडून सूर्याजीच्या सोबत नेतृत्वात वर चढून आले. दोघांनीही एकाच दिशेने ठरलेल्या प्लॅननुसार प्रवास केला. त्यांच्या हाताखाली 300 मावळ्यांनी युनिटी ऑफ डायरेक्शन आदेशाची दिशा पाळली आणि म्हणून सिंहगड किल्ला स्वराज्यात आला. साल्हेरच्या लढाईतही 80,000 मोगलांचा 40,000 मराठ्यांनी असाच प्रतापराव आणि हंबीररावांच्या नेतृत्वात उघड्या मैदानात भर दिवसा दारुण पराभव करत स्वराज्यात युनिटी ऑफ डायरेक्शन हे सूत्र किती मोठ्या प्रमाणात यशस्वीपणे वापरले जाते हे दाखवून देण्यास पुरेसे आहे. महाराजांचा गनिमी कावा हे युद्धतंत्र युनिटी ऑफ डायरेक्शनचेच वेगळे नाव आहे. कारण या पद्धतीत आघाडी, पिछाडी, डावी बाजू, उजवी बाजू आणि अशा 4ही बाजूंनी फौजा एका दिशेने आगेकूच करत ठरलेली योजना अंमलबजावणी करत फार प्रचंड मोठ्या शत्रूंचा मुठभर फौजेच्या मदतीने दारुण पराभव करत असत. एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर हमेशा, नेहमी. विषय जास्त लांबवायचा नाही म्हणून थोडक्यात सांगितले. जगाने पाहावे शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य तोंडात बोट घालून. कायम आश्चर्यचकित करणारी कामे महाराजांनी कशी केली?
स्वराज्याचा प्रवास एकाच दिशेने झाला आणि ते सातत्याने विस्तार पावत राहिले. 8 शत्रूंचा सामना करून 22 देशांना अंगावर घेऊन शेकडो आंतरराष्ट्रीय सेनापतींना पाणी पाजून. 6. संस्था अगोदर आपण नंतर. थोडक्यात काय तर कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह यांच्यापेक्षा संस्थेच्या उद्दिष्टांना प्रथम प्राधान्य दिले गेले पाहिजे. संस्था यशस्वी झाली तर त्या संस्थेतील लोक यशस्वीच झाले. म्हणजे व्यक्तीच्या हितापेक्षा एकंदरीत संस्थेच्या, कंपनीच्या, राज्याच्या हिताला प्राधान्य दिले गेले पाहिजे. दुसऱ्या भाषेत सांगायचे तर व्यक्तीने स्वतःच्या हितासाठी काम करून व्यक्तिगत उन्नतीचे लक्ष न ठेवता संस्थेच्या, कंपनीच्या उन्नतीकडे लक्ष दिले पाहिजे. संस्था वाढली तर सगळ्यांचा उत्कर्ष आपोआपच होणार आणि त्यासाठी प्रत्येकाने हीच भूमिका अंगीकारली तरच संस्था किंवा कंपनी यशस्वी होऊ शकतात. शिवाजी महाराजांना या बाबतीत सगळ्यात मोठं म्हणावं लागेल. त्या काळात व्यक्तिगत उत्कर्षासाठी झटणारे लोक जहागिरी मिळाली की आपली गडी बांधून आरामात राहत. त्यांना समाजाचे, राष्ट्राचे काय होते आणि काय नाही याचे काही देणेघेणे नसायचे. म्हणजेच काय तर या जहागीरदारांची भूमिका काय होती तर आधी आमचा उत्कर्ष, नंतर बघू राष्ट्राच्या उद्धाराचं. आणि महाराजांनी ही परिस्थिती प्रयत्नपूर्वक बदलून आधी राष्ट्र उद्धार मग व्यक्तिगत उत्कर्ष ही समाजाची आणि एकंदरीत देशाची भावना निर्माण केली. व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह जेव्हा व्यक्तिगत उन्नतीसाठी पुढे सरसावतो तेव्हा ती संस्था, कंपनी बंद पडण्यास, डुबण्यास वेळ लागत नाही. या उलट जेव्हा व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह स्वराज्य किंवा राष्ट्र या उद्देशाने राष्ट्रीय उन्नतीसाठी एकत्र येतात तेव्हा तो उत्कर्ष कायमस्वरूपी आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. महाराजांच्या स्वराज्य व्यवस्थापनाचे हे मोठे कौशल्य आहे की त्यांनी राष्ट्रसैन्याची निर्मिती केली. आधी लग्न कोंडाण्याचं मग रायबाचे असे म्हणणारे हजारो तानाजी मालुसरे निर्माण झाले. रामजी पांगेरा कनेरकडच्या लढाईत मारला गेला म्हणून महाराज त्याच्या घरी त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गेले. त्यांनी त्या कुटुंबास थैली भरून सुवर्ण मोहरा देण्याचं योजलं तर त्या कुटुंबाने ते सोन्याचं बक्षीस नाकारलं आणि रामजीचे वडील रडू लागले. महाराज म्हणाले, बाबा आणखी काही हवं का? जमीन, जुमला, वतन, पैसा? बोला बाबा बोला. शिवाजी राजा तुमच्या दारात उभा आहे. शब्द देतो, तुम्ही मागाल ते देईन. तुमच्या पोराचं स्वराज्यावर मोठं उपकार आहेत. निसंकोचपणे मागा, काय हवंय आपल्याला. तेव्हा तो रामजी पांगेरेचा वडील महाराजांचा हात हातात घेऊन सांगतो, महाराज मागणारी माणसं आपल्याला स्वराज्यात जन्माला आली नाही आणि तसली मागणारी अवलाद स्वराज्यानं कधी वाढवली नाही. मला तुम्हाला काहीतरी द्यायचंय, कबूल करा. मी देईन ते तुम्ही घ्याल. महाराज विनाविलंब म्हणाले, बाबा राजाकडून न घेता राजालाच देणारी माणसं या मुलखानं जन्माला घातली म्हणून स्वातंत्र्याच्या क्षितिजावर स्वराज्यरूपी सूर्य तळपू लागला आहे. दिला शब्द, जे तुम्ही स्वराज्याला देणार ते मी घेणार. रामजी पांगेरेचा भाऊ तिकडेच एका डोंगरावर शेतात काम करण्यात मग्न होता. त्याला माहीत नव्हतं महाराज त्याच्या झोपडीत आलेले आहेत म्हणून. त्या म्हाताऱ्या बाबाने जोरात आरोळी ठोकली आणि पोराला ताबडतोब घरी यायला सांगितलं. शेतातलं काम तसंच सोडून पोरगं धापा टाकीत लगेच गावात पोहोचलं. ते येताच पांगेरानं त्याच्या हातात हात घेतला आणि महाराजांच्या हातावर ठेवला. म्हणाले, राजे एक मुलगा स्वराज्याला कामाला दिला, आणखी काही लेकरं पोटी असती तर तीही स्वराज्याच्या कामी लावली असती. आता एवढं एकच आहे ते पदरी घ्या. महाराज म्हणाले, पण बाबा तुम्ही आता एकटे आहात. या वयात तुमचा मुलगा तुमच्याजवळ असणं केव्हाही चांगलं. पोराला घरीच राहू देत. रामजीच्या पेन्शनमधून घर खर्च चालण्याची तरतूद करून देतो. निश्चिंत राहावा. तेव्हा तो म्हातारा महाराजांना म्हणाला, रामजी पडला तेव्हाच पैशाचा प्रश्न संपला. काम न करता पगार कशापायी घ्यावा? स्वराज्यासाठी मरण येणं सगळ्यांच्याच भाग्यात नसतं. माझा पोरगा भाग्यवान, स्वराज्याच्या कामी आला. हा माझा दुसरा मुलगा आत्ताच्या आत्ता स्वराज्यात दाखल करून घ्या. आधी स्वराज्य, मग माझा गाव, मग माझं कुटुंब. आधी कुटुंब आणि मी शेवटी. महाराज निरुत्तर झाले आणि छोटा पांगेरा लगेच स्वराज्यात भरती करून घेतला. याला म्हणतात राष्ट्रवाद. याला म्हणतात नेशन फर्स्ट, आय एम लास्ट. एक्झॅक्टली इट इज सबऑर्डिनेशन ऑफ इंटरेस्ट. भाग 2 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि शेअर करा. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद.